मी तुला इथे यासाठी थांबवलंय की या सिच्युएशनची नाजूकता तुला समजावू शकेल. हे बघ मुली, तू समजूतदार आहेस. अशी संधी आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नाही. माणसाने आयुष्यात प्रॅक्टिकल असायला हवं. या नात्यांमधून जे फायदे आहेत त्यांना लक्षपूर्वक पहा. तुला माझं म्हणणं कळतंय? हो. कधी कधी माझ्या नशिबावर मला हसूही येतं मोना, आणि रडू सुद्धा. ठीक आहे, सांगतो. आठवतंय त्या दिवशी तुम्हाला विचारलं होतंस की तू आपल्या गावी कांगड्याला का जात नाहीस, हे पाहण्यासाठी की त्या मृणालचं काय झालं जिला तू सोडून आला होतास. हो, म्हटलं होतं. माझं नशीब पहा मोना. नशिबाने मला माझ्या मुलासाठी सोन शोधता शोधता त्याच मृणालच्या उंबरट्यावर आणून उभं केलं. काय? हो मोना, मिसेस चित्रंजन प्रकाशच मृणाल आहे. ओ माय गॉड, मिसेस प्रकाशच मृणाल आहेत. आय शुड हॅव नोन. ही अशी गप्प राहणारी, सुंदर दिसणारी मृणालिनी प्रकाशच मृणाल आहे. आय मस्ट ऍडमिट, शी गॉट गुड टेस्ट. बिचारी मोना, आता तर तू गेलीस कामातून. असो, काही हरकत नाही. आता तर माझ्या प्रियकराच्या प्रेयसी बरोबर मला ओळख करून घ्यावी लागेल. प्रेयसी होती, आता नाहीये. माझ्या हृदयात तुझ्याशिवाय आता कोणीही नाहीये. बेटर बी सो. मोना, मी तुझ्यापासून कधीच काही लपवून ठेवलं नाही, म्हणून तुझ्याशी खोटं नाही बोलणार. इतक्या वर्षानंतर जेव्हा मी पहिल्यांदा मृणालला माझ्या समोर उभी असलेली पाहिली, तेव्हा काही क्षणांसाठी माझ्या हृदयाची स्पंदनं थांबली. आय कॅन अंडरस्टँड दॅट. आणि जेव्हा आम्ही डायनिंग टेबलवर जेवणासाठी बसलो, तेव्हा या गोष्टीने मन सुखावून गेलं होतं की मी त्या हरवलेल्या मृणालच्या मुलीला माझ्या घराची सून बनवणार आहे. माणूस मुळापासून खरं तर कमजोर असतो मोना, म्हणून कदाचित या भावना निर्माण झाल्या. मी तुझ्या भावना समजू शकते. रिलॅक्स. आता हेच पहा, ज्या गोड भावना तयार झाल्या होत्या, जन्मताच त्या संपल्या. श्यामली सुद्धा माझी सून नाही होऊ शकली. खूप त्रास होतोय का? नाही, कदाचित जे झालं ते चांगलंच झालं म्हणा. मी तिच्याशी बोलू? नाही नाही, असं नको करूस. तिला कधीच याची जाणीव नको व्हायला की तिच्या माझ्यात जो भूतकाळ होता त्याविषयी तुला माहिती आहे. नाही, घाबरू नकोस. आता तर ती माझ्या प्रियकराची प्रेयसी आहे. प्रेयसी होती. हा, होती. मी तिच्या भावनांना ठेच पोचून देणार नाही. मी श्यामलीबद्दल तिच्याबरोबर बोलीन आणि तिला धीर देईन. हो, मी सुद्धा याविषयी तिच्याशी बोललोय. तिला हिंमत देण्याचा प्रयत्न केलाय मी. जर तिच्यात थोडीशी हिंमत आली तर सगळे प्रॉब्लेम सुटतील. आयुष्य सावरलं जाईल श्यामलीचा. आय ट्राय माय बेस्ट. कमाल आहे. माहित नाही हा इतका मोठा व्यवसाय ते कसे सांभाळत असतील. त्यांना तर वेळेची काही किंमतच पडलेली नाहीये. सुट्टीला आलेत ते बाबा. हो, सुट्टीवर आल्यात. वेळ दिलाय कोणाला हे आठवत नाही. ठीक आहे, तेवढ्या वेळात तुम्ही नाश्ता करून घ्या. सकाळी ते फारसं खात नाहीत. 2 मिनिट अजून वाट पाहू. बैस. तुम्ही बसा, मी टेबलची तयारी करते. घरात इतके नोकर कशासाठी आहेत? आणि तुझी आई काय करत असते ती करून घेईल. तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं आहे. बैस. सांगा. तुझा हा बालिशपणा सोड आणि माझं म्हणणं लक्षपूर्वक ऐक. ऐकतेस? कळतंय मला बाबा. हे बघ मुली, गौतम साहेबांनी त्यांची बायको यांना देवाने कुठून त्यांचा मुलगा नीलचं प्रपोजल घेऊन तुझ्यासाठी पाठवलाय. यापेक्षा चांगली भाग्याची गोष्ट आपल्यासाठी असू शकत नाही. आता ही गोष्ट मी तुझ्या आईला कशी समजावं? ती तर त्यांच्यासमोर मोकळेपणाने बोलतही नाही. हे नाती किती नाजूक असतात ती हे का समजत नाही? बाबा, तिला सगळं कळतंय. काय समजतंय? आणि वरून तू नेहमी तिची वकिली करत असतेस. मी खरं सांगतेय बाबा, तिला स्वतःवरती विश्वासच नाही राहिलाय, म्हणून ती बोलायला घाबरते. तिच्या मनात कशाची तरी भीती बसलीये.
आणि कोणी ती भीती काढून टाकायचा प्रयत्नही करत नाही. घाबरते कुणाला? मला? मी बकासूर आहे, तिला खाऊन टाकेन. मी असं थोडी म्हणाले. हे तुम्हाला नाही जाणवत की तिचं व्यक्तिमत्वच कोमेजून गेलंय? त्यांना पर्सनॅलिटीच कुठे होती? त्या तर आधीपासूनच अशा आहेत. चेहऱ्यामोऱ्याने काही होत नाही, त्याने काही व्यक्तिमत्व बनत नाही. या घरामध्ये त्यांना कशाची कमी आहे? मी ज्वेलरला सांगून ठेवलंय त्यांना जो कुठला दागिना आवडेल तो बिना विचार करता पाठवून दे. चांगलं चुंगलं खायला मिळतंय, चांगलं चुंगलं घालायला मिळतंय, आणि तरी सुद्धा त्या नेहमी तोंड पाडून बसलेल्या असतात आणि कुठल्याही गोष्टीत इंटरेस्ट घेत नाही. मी काही चुकीचं बोलतोय? तू बोलत का नाहीयेस? तर या बाबतीत मी काय बोलणार आहे? ही तर तुमच्या दोघांमधली गोष्ट आहे. तू पुन्हा तिची वकिली सुरू केलीस. ती माझ्या कुठल्याच बाबतीत रस घेत नाही, नको घेऊ दे. पण तू तर त्यांची मुलगी आहेस, तुझ्या बाबतीत तरी त्यांनी इंटरेस्ट घ्यायला हवा. त्याती घ्यायचा नसेल तर राहू दे, पण या बनणाऱ्या नाताला तरी नको बिघडवायला. जर तुम्ही एकदा तिच्याशी शांतपणे बोललात तर तुमचा हा गैरसमज दूर होईल. माझा काही गैरसमज नाहीये. या विषयावर अजून वेळ घालवून फायदा नाहीये, कारण त्या बाईला तर डोकंच कमी आहे. मी तुला इथे यासाठी थांबवलंय, या सिच्युएशनची नाजूकता तुला समजावू शकेल. हे बघ मुली, तू समजूतदार आहेस. अशी संधी आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नाही. माणसाने आयुष्यात प्रॅक्टिकल असायला हवं. या नात्यांमधून जे फायदे आहेत त्यांना लक्षपूर्वक पहा. तुला माझं म्हणणं कळतंय? हो. गुड. गुड मॉर्निंग सोनाली. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. ते आलेत बाबा, आणि आपण इथे त्यांच्या. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग साहेब. अरे Hi, शामली, aunty. तू तर तयार पण झालीस. सॉरी हुजूर, आज पुन्हा उशीर झाला. पण काय करणार, तुमचा परिसरच काय असा आहे, जिथे जातो तिथलेच होऊन जातो आम्ही. हं? 10 वाजले? तुम्ही 10:30 वाजताची कुणाला तरी वेळ दिली होती ना? हो, ते बरोबर 10:30 वाजता क्लबला पोहोचतील. ठीक आहे साहेब, मी 10 मिनिटात तयार होतो. बाबा यांनी अजून नाश्ता पण नाही केला. अगं नाश्त्याची काही गरज नाही, तिथेच क्लबमध्ये काहीतरी खाऊ. ठीक आहे साहेब? ते पण ठीक आहे, तुम्ही तयार व्हा, मी वाट जी पाहतोय. साहेब. आंटी, तुम्ही एकदम निवांत आवरा. हा, आपल्याला काहीच घाई नाहीये. चल ना, थँक्यू व्हेरी तुला मच. काही घाई नाहीये, पण आम्हाला खूप घाई आहे. हा. चल मी तयार होतो. ओके. ऐक मोना, तू घरात एकटी असेल, जरा सिच्युएशन सांभाळून घेशील.